गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण जातोय बनेश्वर या ठिकाणी। आज आपण बनेश्वरचं टेम्पल आणि आजूबाजूचा एरिया आहे जो म्हणजे तिथं छान असं उद्यान आहे, ते पण एक्सप्लोअर करणार आहोत। तर आज आपण जातोय पूर्ण फॅमिलीसोबत आणि मेन म्हणजे आपल्या पुण्यापासून ते अराउंड 40 किलोमीटरचा डिस्टन्सवरती आहे। नसरापूरच्या साईडला येते, म्हणजे टोलनाका क्रॉस केल्यानंतर तो मेन जो सातारा हायवे तिथून राईटला जायला लागतं। तर तिथं जाणार आहोत आणि बघूया त्याच्याबद्दल कसं दिसतंय, काय छान म्हणजे आजूबाजूचं ते जे उद्यान आहे ते खूप सुंदर पद्धतीचं आहे। तर तिथं गेल्यावरती बघूया आपण। आत्ता वाजले 11:15, बघूया ऑलरेडी लेट झालं आहे, बघूया छान। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चला। इथं पार्किंग आहे का टू व्हीलर? गाडी या साईडला इथून इकडं इथं लिहिलं 2 टाकी। चला उतरत काढू रे। मोबाईल चालू आहे। हा बघा मित्रांनो, आकाश आलेला आहे गाडी पार्क करून। तर मित्रांनो, आपण पोहोचलोय फायनली बनेश्वरच्या टेम्पलच्या जवळ। हे बघा, 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आलेलो। आमच्या डिस्टन्स पासून बऱ्यापैकी म्हणजे आमच्या घरापासून बऱ्यापैकी डिस्टन्स ऑलमोस्ट 2 तासाचा ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही पोहोचलोय। तुम्ही यस, अभी आपको मैं ज़रा बाहर का सीन दिखाता हूँ। पाठीमागचा नजारा दाखवतो तुम्हाला। याहू, हे बघा छान आहे लोकेशन।
वा 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 एकदम पीसफुल आहे. तिकडं गाड्या पार्क केल्यात आम्ही त्या साईडला आणि इकडून आता असं जायचं आहे त्या साईडला. इथं मंदिर आहेत आणि आतमध्ये पलीकडं तसंच पार्क पण एक मोठासा. छान एकदम मस्त पीसफुल लोकेशन आहे. थोडंसं आउट साईडला आहे पण वर्थ आहे. आज रविवार असल्यामुळे थोडी गर्दी वाटते ना. थोडीशी एकदम. तिथे 4 चाकी पार्किंग आहे तिकडे 2. हो आम्ही भरपूर जण आलो आहे. घरातले सगळे मेंबर ऑलमोस्ट किती जण आहे आपण? 9-10 जण लोक आहे आम्ही. आणि आम्ही 6 जण बाईकवर आलो आहे. 6 जण बाईकवर आलो आहे आणि बाकीचे 4 व्हीलरमध्ये आले. तर 4 व्हीलरवाले ऑलरेडी पोहोचलेत 15 मिनटं अगोदर आणि आम्हाला थोडा लेट झाला. जो की नेहमीच होतो लेट. कधीच वेळेवर निघत नाहीत बाहेर. भाई आप क्या कहना चाहोगे? हेच म्हणजे 50 किलोमीटर अंतर आहे. तर तिथं पार्किंग वगैरे आणि छान म्हणजे वातावरण छान आहे. तर आता बघूया आपण तुम्हाला सगळे दृश्य दाखवूया थोड्या वेळात. हो दृश्य दृश्य छान वाटायले इकडे येऊन आम्हाला. मस्त आहे ना. हा मस्त आहे. छान आहे इथं. पीसफुल आहे बघ ना. झाडे वगैरे सगळं हिरवं. हिरवगार घनदाट. या साईडला वॉशरूम आहे. कोणाला जायचं असेल तर म्हणजे तुम्ही आल्यावरती वॉशरूमची वगैरे सोय आहे तर टेन्शनचं काय काम नाही. तिथे 4 व्हीलर पार्किंग आहे. 4 व्हीलरसाठी पण बऱ्यापैकी पार्किंग आहे. हो चालतंय का एवढं? बघूया पलीकडून जायचं. छान आहे ना. क्लीन आहे ना. म्हणजे हा वास वगैरे काही येत नाही. मोकळ्या जागेला आहे म्हणून चांगलं. नाही हे बघू शकता बनेश्वर या ठिकाणचं पार्किंग आहे. जवळपास 50 भर तरी गाडी आहेत. छोटंच आहे पण छान आहे. बघू शकता 50 पेक्षा तरी जादा गाडी असेल आणि आज त्यात संडे असल्यामुळं बऱ्यापैकी गर्दी आहे. हे आमच्या फॅमिलीतले जवळपास 9-10 लोक आहेत. 1 2 3 4 5 6 तरी इथं आहेत. अजून 4 4 व्हीलरनं आलेले आहेत. साधारण 10 लोक आहेत. आपल्याला रस्त्यावरती बनेश्वर हे बघा इथं खाली टेम्पल आहे. इथं मस्त आहे. बनेश्वर हे पुण्यापासून साधारण 50 ते 55 किलोमीटरचं अंतर आहे आमच्या लोकेशनपासून. पुण्यातून एक 35 ते 40 किलोमीटर असेल आहे. आता एंट्री आहे. आता इथून पुढं कसं आहे बघण्यासारखं किती टक्के आहे हे बघूया. आत्ता तरी आम्ही पार्किंगलाच आहे. पार्किंग एरिया म्हणजे पार्किंग एरिया सुद्धा एवढा छान आहे. एकदम ग्रीनरी झाडं असं म्हणजे बऱ्यापैकी छान आहे. बघू शकता बघू शकता इथं फूल हार नारळ सगळं मिळतंय. हे आमचा छोटा बच्चा आहे इथं. हे आमचा छोटा बच्चा आहे इथं. तुम्ही जाऊन आलात का? आमचा छोटा बच्चा आहे इथं. ए छोटा बच्चा क्या कर रहे हो? हे छोटा बच्चा आहे. ही पण छोटा बच्चा आहे. हे दोन्ही आमचे नातू आहेत. छोटा नातू गाडी बुक होती ना. बघू शकता. ते बघू शकता बनेश्वरचं मंदिर आहे इथे. बनेश्वर श्री बनेश्वर महादेव ट्रस्ट
जवळजवळ 2, 4, 6, 8, 10, 12 लोक आहेत आमचे. हे आमचा एक छोटा बेबी. ए छोटा बेबी इकडे बघ रे. हाय कर. हाय छोटा. ए बेबी हाय कर. हाय बाबू. बनेश्वराचं मंदिर. हात पाय धुवावं लागते. बघू शकता फिश टँक आहे. असे फिश आहेत. तर मित्रांनो हे जे मंदिर आहे हे 1749 मध्ये नाना पेशवे यांनी बांधलं होतं. जे बाजीराव पेशवे यांचा मुलगा होता त्यांनी बांधलं होतं हे मंदिर. बघू शकता सुंदर मंदिर आहे. छान असं शांत ठिकाणी. आणि ह्या साईडला बघा हे बघा इथं नंदी मूर्ती दगडापासून घडवलेली मूर्ती आहे. आणि ह्या साईडला मंदिर आहे. इथं हो बघू आपण एकच मिनिट. आणि इथं बघा हे नोटीस दिल्यात सूचना जे काय काय फॉलो करायचं आहे. असभ्य शोभनीय टोकडी कपडे भक्त आणि दर्शन वापरून सात्विक वेशभूषा हे सगळ्या सूचना दिल्यात. तू काढते. ओके तू काढ. तू काढ. तू काढ. हां असंच पकडणे सर्व पकड. आम्हाला पण हे बघा हे बघा हे छोटं बेबी हाय. कसं कसं आम्ही खुश आहे. फिरायला आलो. पकडतंय कॅमेरा. इकडं बघा खूप सारे कासव आहेत तिथं. ये देखो हे बघा जरा कासव ॲडव्हेंचर पार्क. हे छोटंसं त्याला घेऊ का मी बेबीला. नाही घ्या घे का घे पकडलं तरी बाबू चल मी घेतो. हे बघा किती सारे कासव आहे इथं. गर्दीच गर्दी म्हणलं ना. हे बघा इथं बघा किती सुंदर पद्धतीने घडवलंय समोरचं. ते नंदीच्या तोंडातून पाणी येते. छान दिसतंय. कुठं आहे दुसऱ्याला. बऱ्यापैकी गर्दी आहे मित्रांनो कारण छान असं लोकेशन आहे. इथे बघू शकता खूप सारे कलरचे फिश आहेत. छान शांत असं मंदिर आहे मित्रांनो कारण आजूबाजूला पूर्ण झाडी आहे. पूर्ण मोठा पार्क आहे त्यामुळे इथं असं म्हणजे थंड वातावरण आहे. छोटा पार्क बघू शकता खूप सारी गर्दी. फिश बघ. इथं हात पाय धुण्यासाठी मस्तपैकी ती पण सोय करून ठेवली आहे इथं.
तर हे मंदिर आहे असं प्रकारे. आणि इकडे बघू शकता. हो. इथं हनुमानाचं मंदिर पण आहे, दाखवतो मी तुम्हाला. हे बघू शकता. हे बघा. पीसफुल आहे खूप. पूर्ण 1749 मध्ये बांधलंय. तर त्यामुळं जे बांधकाम आहे पूर्ण म्हणजे प्रॉपर दगडातलं आहे, काळा पाषाण म्हणतात ते. तर हे बाजीराव पेशवे यांचा मुलगा नाना पेशवे यांनी बांधलं होतं. काही नोटीस आहेत म्हणजे काही सूचना आहेत स्पेसिफिक की ह्या प्रकारचे कपडे अलाउड नाही आहेत. आणि इथं हां, आणि अजून एक त्या काळात मंदिर मित्रांनो बघा. तर मित्रांनो इथं बघा आपलं फोटो सेशन चालू झालं यांचं. लगेच फोटो सेशन चालू झालं मित्रांनो यांचं. बघा हॅलो, किती छान आहे ना आज काय मी फ्लावर. फोटो काढून हे पूर्ण लिलीचं gallery फ्लावर आहे, भरणार खूप आहे. छान आहे, मस्त आहे. त्यांचा काढ. ही बनेश्वरला आमची फॅमिली आलेली आहे, ऑल फॅमिली. हे आमचा एक मोठा फॅमिली मेंबर. आम्ही आता इथं आराम बसलेलो आहे. बनेश्वर मंदिराचा बॅक साईडचा एरिया आहे. अशा प्रकारे गार्डन, झाडे छान आहे, बघण्यासारखं आहे.
बनेश्वर मंदिर करून गार्डनकडे जातोय. बघूया गार्डनकडे काय काय. आता निघालेलो आहे आम्ही गार्डनकडे. ही नंदी तर मित्रांनो, आता सगळेजण दर्शन करून मंदिराच्या इथं खूप वेळ मज्जा करून तिथं खाली मासे वगैरे बघितले आहेत आणि कासवं पण आहेत, ते पण बघून आता आम्ही चाललो आहे पार्ककडं. चलो लेट्स गो.